हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण गणित भाग 1 मॅथ पेपर 1 मराठी सेमी तसंच इंग्लिश माध्यमासाठी एक खास व्हिडिओ आपण आता बनवणार आहोत. सराव पेपर 2022. तर पेपरचं जे फर्स्ट पेज आहे, सेंटर नंबर किंवा तुमचा सीट नंबर इन फिगर इन वर्ड्स, कॅन्डिडेट सिग्नेचर, सुपरवायझर सिग्नेचर, त्यानंतर बारकोड कसा लावायचा, होलोक्राफ्ट स्टिकर कसा लावायचा, या गोष्टी तुम्ही ऑलरेडी मराठी आणि हिंदी पेपरसाठी कंप्लीट केलेल्याच असतील. मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तर फक्त इथं एक महत्त्वाची गोष्ट बघा की क्वेश्चन पेपरला सेट असणार आहेत, सेट ABCD. त्याच्यामुळे इथं तुम्हाला सेट तुमचा जो येईल ABCD पैकी तो इथे मेन्शन करावा लागेल. यानंतर मराठी माध्यमवाल्यांनी गणित आणि सेमी किंवा इंग्लिश मीडियमवाल्यांनी इथे मॅथमॅटिक्स लिहायचं, पेपर 1 लिहायचा, डेट टाकायची 24 मार्च 2022. त्यानंतर मराठीवाल्यांनी उत्तर लिखण्याची भाषा मराठी लिहायची आणि सेमी आणि इंग्लिश मिडियमवाल्यांनी इंग्लिश अशी लिहायची. त्यानंतर सप्लिमेंट वगैरे घेतल्या असतील एक्स्ट्रा तर तिथं अटॅच करायच्या, म्हणजे इथं मेन्शन करायच्या. तर आपण पेपर चालू करूया. फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, MCQ आहे. तर इथं तुम्हाला 2 इक्वेशन दिलेली आहेत. आय विल टेल इन इंग्लिश ऑल्सो. बघा, x + y = 3 आणि 3x - 2y - 4 = 0 ही एक सामायिक समीकरणं आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. तर डीची किंमत काढायची आहे, म्हणजे डिटर्मिनंटची, म्हणजेच निश्चयकाची किंमत इथं तुम्हाला काढायची. तर काढायची कशी बघा, तर जे इक्वेशन तुम्हाला पहिलं दिसतं x + y = 3, इथं कोइफिशियंट किती आहे बघायचं, 1 आहे, इथं 1 आहे. त्यानंतर इथं सेकंड इक्वेशनमध्ये कोइफिशियंट आहे 3 आणि -2. हे आधी तुम्ही व्यवस्थित लिहायचे. म्हणजे बघा 1 1 3 आणि -2 डिटर्मिनंट काढण्यासाठी. हे तुम्ही रफ वर्क सेपरेट करायचं आहे, कारण आन्सर शीटवरती थेट तुम्हाला जो ऑप्शन आहे तो लिहायचा आहे. करायचं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × -2 केलं तर येईल -2, म्हणजे -2 × 1 = 2, -3 × 3, म्हणजे उत्तर आलं -5, म्हणजे ऑप्शन नंबर C. आता हा आपल्या ॲन्सर शीटमध्ये कसा लिहायचा बघा. तर ॲन्सर शीट जी आपली आहे तिच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा बघा, वरती क्वेश्चन नंबर 1 एमध्ये फर्स्ट. आता फर्स्टचा आपला ऑप्शन आहे C, त्याच्यामुळे इथे ॲन्सर लिहायचं C, हे आपला ॲन्सर. आणि तुम्ही हे सुद्धा लिहू शकता -5 जे ॲन्सर आहे ते, म्हणजे तुम्ही C लिहिलं तरी चालतं, -5 लिहिलं तरी चालतं, दोन्ही लिहिलं तरी चालेल. हे आपलं फर्स्टचा ॲन्सर आहे बघा. त्यानंतर यातला सेकंड क्वेश्चन बघूया. 2x² - 3x - 4 या वर्गसमीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मुळांचे, म्हणजे रूट्स जे असतात त्याचं स्वरूप म्हणजे नेचर विचारलेलं आहे. म्हणजे 2x² - 3x - 4 हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे जे रूट्स आहेत ते कसे असणार आहेत, म्हणजे रिअल असणार आहेत, इक्वल असणार आहेत, अनइक्वल असणार आहेत, याबद्दलचा क्वेश्चन आहे. तर यासाठी आपल्याला डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट काढावा लागतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डेल्टा म्हणजे b² - 4ac. तुम्हाला जर माझ्यासोबत सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सेल्फ अटेम्प्ट घ्या, स्वतः सोडवा आणि मग उत्तर मॅच करून पाहिलं तरी चालेल. आता बघा, यासाठी तुम्हाला हे जे इक्वेशन आहे ते ax² + bx + c शी कम्पेअर करावं लागेल. म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आली, b ची -3 आली, c ची -4 आली. तर आता बीचा स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर, -3चा स्क्वेअर -4 × तर a म्हणजे किती आहे 2 आणि c म्हणजे -4. पुढं बघा -3चा स्क्वेअर, -3चा स्क्वेअर होणार 9, 4 × 2 = 8, 8 × 4 = 32, पण मायनस असल्यामुळे हे +32.
आता याचा आन्सर आलं 41. बघा, म्हणजे डेल्टाची जी व्हॅल्यू आहे आपली ती आली 41. डेल्टा हा पॉझिटिव्ह आला, म्हणजे डेल्टा इज बिगर दॅन 0. इथं आपल्याकडे 3 पॉसिबिलिटी असतात. डेल्टा हा 0 असेल तर रूट्स रिअल आणि इक्वल म्हणजे वास्तव आणि समान असतात. डेल्टा हा जर मोठा झाला कुणापेक्षा 0पेक्षा तर जे रूट्स असतात ते वास्तव आणि असमान म्हणजे रिअल आणि अनइक्वल. आणि जर निगेटिव्ह ॲन्सर आलं म्हणजे 0पेक्षा लेस असेल तर मात्र वास्तव नाहीत, नॉट रिअल असं होतं. तर इथं ॲन्सर 41 आलं म्हणजे बिगर दॅन 0 आहे. त्याच्यामुळं जे रूट्स असणार आहेत ते वास्तव आणि असमान असणार आहेत. इथं पण ऑप्शन नंबर 3 येणार म्हणजे सी. तर बघा इथं आपण ॲन्सर मेन्शन करूया. सी. सेमीवाल्यांनी लिहायचं रिअल आणि अनइक्वल म्हणजे सेमी आणि इंग्लिशवाल्यांनी, आणि मराठीवाल्यांनी इथं वास्तव आणि असमानाचं लिहायचं. आपण पेपर सोडवतोय यासोबत आपलं प्रेझेंटेशन देखील कसं पाहिजे हे सुद्धा इथं मी मेन्शन करतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे ए बरोबर 3.5. अंकगणिती श्रेणी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तिथं ए म्हणजे टर्म नंबर 1 3.5 दिले, डी दिलेली आहे 0, तर टी एन विचारलं आहे. तर बघा टी एनचा फॉर्म्युला लिहायचा, मी इथं लिहितोय. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. आता इथं ज्या आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे तेवढ्याच भरूया. एची व्हॅल्यू माहीत आहे 3.5 प्लस एन मायनस 1 ॲज इट इज, डीची व्हॅल्यू आहे 0. तर लक्षात घ्या 3.5 ॲज इट इज आणि 0नं एन मायनस 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे हे ॲन्सरच पूर्ण 0 झालं. त्याच्यामुळे आपलं टी एनची व्हॅल्यू किती आली 3.5 3.5 हे आपलं उत्तर आलं. मग हे पर्याय क्रमांक बीमध्ये आहे. लक्षात घ्या डीची व्हॅल्यू 0 सोडून इतर असती तर आपल्याला आत गुणावं लागलं असतं एनला आणि 1ला वजा 1ला, आणि मग जे उत्तर येईल ते आपण पाहिलं असतं. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे म्हणजे बी. तर बघा इथं आपण लिहूया बी 3.5. आता बघा फोर्थ क्वेश्चन. पुढील पर्यायांपैकी कोणती किंमत ही संभाव्यता असणार नाही. तर लक्षात घ्या संभाव्यतेसाठी आपण पी ए नावाचा फॉर्म्युला वापरतो, म्हणजे पीचा. मग फॉर्म्युला कसा असतो की एन ए अपॉन एन एस. तर इथं सॅम्पल स्पेस जो असतो तो नेहमी मोठा लागतो बघा, म्हणजे छेदाधिक अपूर्णांक हवा, म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे तो नेहमी मोठा हवा. पण डिनॉमिनेटर जर मोठा असेल तर उत्तर हे 1 किंवा त्याच्यापेक्षा लहान असणार. म्हणजे 1 इक्वल टू असेल किंवा लेस दॅन 1 असणार आहे. लेस दॅन 1 जे काय ॲन्सर येईल प्रोबेबिलिटीचं ते एकतर 1 असणार किंवा 1पेक्षा लहान. तर बघा इथं 0.5 म्हणजे 1पेक्षा लहान, 0.7 म्हणजे सुद्धा 1पेक्षा लहान, आणि 2/3 म्हणजे सुद्धा 1पेक्षा लहान. तर इथं 15.1 हा जो ऑप्शन आहे तो 1पेक्षा मोठा झाला. त्याच्यामुळं आपला ऑप्शन नंबर सी येणार 15.1. आता बघा बी मधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. तर आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे, एन ए 4 दिला आहे, एन एस 12 दिला आहे आणि पी ए विचारला आहे. तर बघा पी एचा जो फॉर्म्युला आहे तो लिहायचा पी ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन एस, म्हणजे पी ए बरोबर एन ए छेद एन एस. त्याच्यामध्ये किमती भरायच्या 4 12. इथं दोघांना पण भाग जातो बघा 4 आणि 12ला. 4 एके 4, 4 त्रिकम 12, तर 1/3 हे तुमचं ॲन्सर आलेलं आहे फर्स्ट बी मधल्या फर्स्टचं.
तर इथं तुम्ही पी ऑफ ए इज इक्वल टू 1/3 याला चौकट करून हे उत्तर हायलाईटसुद्धा करू शकता. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए इज इक्वल टू 2 दिले, बी इज इक्वल टू 11, सी इज इक्वल टू 15. म्हणजे ए बी सी यांची किंमत दिली आणि बी वर्ग वजा 4ac म्हणजे डेल्टाची किंमत आपल्याला विचारली. तर करायचं काय बघा. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, तर बीची व्हॅल्यू 11 आहे म्हणजे 11चा स्क्वेअर 11चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत 2 आहे, सीची 15 आहे. 11चा वर्ग 121. आता इथं वजा एकदाच आहे त्याच्यामुळे वजा लिहू शकतो आपण. 4 2 8 आणि 8 15 120 किंवा 15 8 120 असं तुम्ही म्हणू शकता. तर इथं उत्तर आलं 1. 121 मधनं 120 गेल्यावर उत्तर 1 राहील. यानंतर थर्ड क्वेश्चन बघा यातला बी मधला. T3ची किंमत म्हणजे थर्ड टर्म, तिसरं पद 8 दिले, T4 12 दिले, चौथं पद 12 दिले आणि डी म्हणजे सामान्य फरक डिस्टन्स विचारलेला आहे, कॉमन डिफरन्स. तर डीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की कुठलाही टी वजा टी लिहिला तरी चालतो, फक्त इथं टी लिहिताना वरती मोठा टी आणि मग छोटा, म्हणजे समजा चौथं पद असेल तर इथं तिसरं करायचं, म्हणजे एकचा फरक असणारं पद चालतं. 4 वजा 3 म्हटलं काय, 3 वजा 2, 2 वजा 1, 5 वजा 4 काहीही चालेल. तर इथं T4ची किंमत आहे 12 आणि T3ची 8, म्हणजे इथं 12तून 8 गेल्यानंतर उत्तर येईल 4. म्हणजे सामान्य फरक जो आहे डी बरोबर 4. तर इथं तुम्हाला T2 वजा T1 असलं तरी उत्तर तेच आलं असतं. फक्त लक्षात घ्या मोठ्यातून 4 मधून 3 वजा करायचं किंवा 2 मधून 1 वजा करायचा. यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा. इथं तुम्हाला डिटर्मिनंट म्हणजे निश्चयकाची किंमत विचारलेली आहे डी बरोबर. तर ऑलरेडी तुम्हाला आखून दिलेलंच आहे. आपण काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. -7 × 4 म्हणजे वजा 7 गुणिले 4 अधिक 2 वजा येणार इथं चिन्ह, वजा 2 गुणिले 7. तर वजा 7 गुणिले 4 म्हणजे वजा 28 येणार, बेसती 14 वजा 14. आता वजा 28 आणि वजा 14 म्हणजे वजा 42 हे आपलं उत्तर येणार. म्हणजे निश्चयकाची किंमत झाली वजा 42. आता आपला फर्स्ट क्वेश्चन पूर्ण झाला आहे. आता सेकंड क्वेश्चन, सेकंडमधला ए. इथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बऱ्यापैकी क्वेश्चन आता ह्या पेपरमधले जे सॅम्पल पेपर घेतला आहे तिथं आपल्याला डिटर्मिनंटचे म्हणजे डी काढण्याचे निश्चयकाचे बरेच प्रश्न आलेले आहेत. आता ही ॲक्टिव्हिटी म्हणून आलेली आहे बघा. क्वेश्चन आहे x² + 2x - 9 = 0. हे गिवन दिलेलं आहे. कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. जर आपण कम्पेअर केलं तर लक्षात येईल तुम्हाला ए म्हणजे 1 आहे, बी त्याने ऑलरेडी 2 दिलेला आहे, सी आहे आपला -9. त्यानंतर बघा b² - 4ac, b² म्हणजे 2चा स्क्वेअर त्याने दिलेला आहे, -4 × 1, एची किंमत 1 आणि सीची -9. आता 2चा स्क्वेअर 4 त्याने ऑलरेडी दिलेला आहे, मायनस हे पुढच्या स्टेपला प्लस होणार आहे आणि 4 1 जा 4, 4 9 जा 36. आता हे वजा वजा काय होणार, अधिक 4 अधिक 36 म्हणजे 40. हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आता बघा डेल्टाची किंमत मोर दॅन 0 आली, म्हणजेच द रूट्स आर रिअल बट अनइक्वल. ही ॲक्टिव्हिटी होती, ती आपण सोडवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं सुद्धा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 3x + 2y = 6 आणि 2x + 4y = 12. तर इथं बघा 3 2 लिहून घेतलेलं आहे त्याने, 2 4 लिहून घेतलेलं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून बघा. 3 4 जा 12, 12 - 2 2 जा 4, 12 - 4 म्हणजे 8. ही डीची व्हॅल्यू आहे, त्याने ऑलरेडी दिलेली आहे. dx बघा 6 4 जा 24,
-12 टू जा 24 म्हणजे साईन चोक 24 वजा 12 दुनी 24, 24 वजा 24 म्हणजे 0. इथं उत्तर तुमचं 0 आलेलं आहे. त्यानंतर DY साठी बघा 12 त्रिक 36, 12 3 जा 36, -2 6 जा 12, 36 वजा 12, 36 वजा 12, 36 वजा 12 म्हणजे 24. आता आपल्याला डी मिळाला, DX मिळाला, DY मिळाला. आता आपल्याला विचारलं एक्सची व्हॅल्यू सांगितले DX भागिले D करा म्हणजे 0/8. 0/8. मग आता 0ला कशाने जर भागलं तरी उत्तर किती येणार 0. आणि DY 24 आहे. 24/8. 24/8 जर भागलं 8 1 8, 8 3 24 तर उत्तर 3 येणार. म्हणजे इथं 0 आणि 3 अशा दोन किमती आल्या एक्स आणि वायच्या. आता थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म दिले 6, कॉमन डिफरन्स 3 दिला आहे. S27 विचारले म्हणजे 27 पदांची बेरीज, पहिल्या 27 पदांची बेरीज विचारली. तर SNचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, SN = n/2 2a. साधारणपणे लक्षात घ्या जितक्या रिकाम्या जागा असतील तितके हाफ मार्क असतात. म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे हा क्वेश्चन 2 मार्क्स असणार. लक्षात घ्या 4 रिकाम्या जागा आहेत. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. इथं बघा N27 होतं त्यामुळे घेतलं. 2a म्हणजे बेस आहे 12, N म्हणजे 27वे पद हवं आहे आपल्याला, म्हणजे बेरीज हवं आहे 27 वजा 1, आणि Dची किंमत 3, इथं 3 भरायची. त्यानंतर बघा इथं ज्यावेळी ॲक्टिव्हिटी दिली जाते त्यावेळी काही स्टेप मिस करतात, त्यामुळे तुम्ही ते गृहीत धरून चाललं पाहिजे. सर्वप्रथम गुणाकार करायचा हा, म्हणजे 27 - 1 26, 26 3 जार करायचे, 26 3 जार 78. लक्षात घ्या 27 - 1 म्हणजे 27 वजा 1 26, 26 त्रिक 78, 78मध्ये 12 मिळवायचे, 78 आणि 12 झाले 90. इथं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या ही पदावली आहे, आधी कंस सोडवा मग गुणाकार आणि मग बेरीज. इथं भाग जातोय बघा, बे के बे 45 हा 90, त्यामुळे इथं भागाकार जाऊन 45 झाले. 27 आणि 45 यांचा गुणाकार करून तुम्ही इथं लिहायचा आहे. तो गुणाकार तुम्ही बाजूला करू शकता आणि मग लिहिलं तरी चालतं. तर बघा 27 5 135, हातचा 13 झाला, 27 चोक 108, 108 आणि 13, 13 8 21, 121. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही पुन्हा एकदा कन्फर्म करा. आता बी क्वेश्चनकडे जाऊया आपण. बी क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट विचारलेला आहे. x² + 7x - 1 = 0. तर डिस्क्रिमिनंट काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कम्पेअर करावं लागेल, तुलना करावी लागेल. कम्पेअरिंग विथ x² + 7x - 1 = 0. एक मिनटं इथं विथ नको. कम्पेअरिंग x² + 7x - 1 = 0 विथ ax² + bx + c = 0. यांच्याशी कम्पेअर करूया. तर आपल्याला a मिळेल 1, b 7 आणि c ची व्हॅल्यू होईल -1. आता आपण काढू शकतो डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाचा फॉर्म्युला आहे b² - 4ac. तर बीचा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर -4 × 1 × -1. 7चा स्क्वेअर झाला बघा 49, मायनस होतील प्लस, 4 1 जा 4, 1 जा 4, म्हणजे ॲन्सर आलं 53. तर तुम्हाला इथं डिस्क्रिमिनंट विचारलेला त्याची व्हॅल्यू आहे 53. इथं वरती S27 विचारलेला म्हणजे फर्स्ट 27 टर्म्सची बेरीज, तर ती आली 1215. आता क्वेश्चन नंबर 2 मधलं बी क्वेश्चन बघा. इथं आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. तर फर्स्ट जी मेथड आहे ती
एलिमिनेशन असतं. कोइफिशियंट इक्वल आहेत का बघायचे. तर इथं 5 आणि 5 कोइफिशियंट इक्वल आहेत बघा. आता साईन बघायचं, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, सबट्रॅक्शन केले की निघून जातील. म्हणजे आपल्याला फर्स्ट इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. तर आपण काय करूया, याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊया आणि लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू असं लिहायचं. त्यानंतर ते एकाखाली एक व्यवस्थित मांडून घेऊया. 3a + 5b = 26 मायनस a + 5b = 22. आता सबट्रॅक्शन होत असताना साईन चेंज होणार बघा. इथं मायनस होणार, इथं मायनस होणार. इथं प्लस आहे म्हणून मायनस झाला, इथं प्लस आहे म्हणून मायनस, इथं प्लस आहे म्हणून इथं सुद्धा मायनस. तर बघा 5b मधून 5b जातात पूर्ण. 3a मधून 1a, इथं 1 आहे कोएफिशियंट, तर इथं 2a आलं. आणि इथं 26 मधून 22 गेल्यावर राहतात 4. तर a ची व्हॅल्यू आली 4/2, म्हणजे a ची व्हॅल्यू आली 2. आता ही व्हॅल्यू यू कॅन पुट इन इक्वेशन 1 और 2. 1 किंवा 2 मध्ये भरली की तुम्हाला बीचा आन्सर मिळतं. आता आपण सेकंडमध्ये भरूया. इथं ए सिंगलच वापरता येईल आपल्याला. बाय पुटिंग किंवा सबस्टिट्युटिंग, बाय पुटिंग और सबस्टिट्युटिंग तुम्ही लिहू शकता a = 2 इन इक्वेशन 2, इक्वेशन नंबर 2. तर इथं तुम्ही मराठीत लिहू शकता की a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 लिहून घेऊया. a + 5b = 22, a + 5b = 22. a मध्ये व्हॅल्यू भरूया 2, 5b = 22. आता हे जे +2 आहेत, इथं प्लस आहे चिन्ह, +2 तिकडे गेल्यावर -2 होतील. म्हणजे 5b ची व्हॅल्यू आली 20. आता 5 जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इट विल गो टू डिव्हिजन, ते डिव्हिजनला जातील आणि b ची किंमत येईल 4. तर आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर तुम्ही लास्टला लिहू शकता देअरफॉर सोल्युशन सेट. आणि इथं कर्ली ब्रॅकेट किंवा रेग्युलर ब्रॅकेट ठेवलं चालेल. 2, 4 हे आपले रूट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 9, 4, -1, -6 आणि -11 ही एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि T23 आपल्याला विचारले. तर एखादी AP दिली असेल तर सर्वप्रथम काय करायचं, फर्स्ट वी हॅव टू फाइंड A म्हणजे T1 काढून घ्यायचा. किती आहे तो 9. आता ॲक्च्युली इथं त्यांनी AP आहे म्हणून सांगितलं आहे. जर नसेल सांगितलं तर मात्र तुम्हाला T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 हे करून पाहावं लागेल. जर कॉमन डिफरन्स समान असेल तर ती AP आहे असं गृहीत धरून मग आपल्याला सोडवावं लागतं. पण इथं त्यांनी AP दिलेलीच आहे आणि तिची टर्म नंबर 23 काढायला सांगितले आहे. तर आपण A काढून घेतला म्हणजे टर्म 1 काढून घेतली. तर आता आपल्याला D काढावं लागेल. डिफरन्स, कॉमन डिफरन्स T2 वजा T1 करूया. इथं तुम्ही सगळं लिहिलं चालतं. मी A1 बरोबर T1 बरोबर 9, T2 4 आहे, T3 वजा 1, T4 वजा 6, T5 वजा 11 यांची लिस्ट केली तरी चालते आणि मग ही स्टेप घेतली तरी चालेल. आता बघा 4 - 9, 4 - 9 म्हणजे -5. लक्षात घ्या निगेटिव्ह डिफरन्स आला आहे, -5 हा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला 23rd टर्म विचारले, मग TNचा फॉर्म्युला वापरूया. TN = A + 9 वजा 1 D, n वजा 1 D. तर इथं बघा A ची व्हॅल्यू 9, n आपल्याला विचारला आहे 23rd, त्यामुळे यांची किंमत इथं सुद्धा 23 लिहितो आणि इथं सुद्धा 23 -1 आणि D ची किंमत आहे -5. तर बघा 9 + 23 - 2 -1 याची किंमत 22 आली.
23 मायनस 1 22 झाले. 22 इंटू -5 येणार, लक्षात घ्या. इथे इंटू आहे, ब्रॅकेट असल्या कारणानं इंटू आहे -5. तर आपल्याला मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करावं लागेल. 22 5 110 आणि मायनस साईन आहे, हे आपण ब्रॅकेटमध्येच ठेवूया, बेटर राहील. आता 9 मायनस 110 म्हणजे -101. तर T3ची जी किंमत आहे T23ची ती आली -101. तुम्हाला लक्षात पण येईल की इथं निगेटिव्ह होत चाललेली आहे किंमत, तर त्या आन्सर आपलं निगेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 4th. 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन म्हणजेच 2 नाणी उडवलेली आहेत. प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. कमीत कमी 1 हेड यावा अशी प्रोबेबिलिटी, संभाव्यता काढायची आहे. तर बघा, 2 कॉइनच्या वेळेला आपण जनरली काय करतो, HT. आता इथं बघा, हेडला हेड येऊ शकतो, हेडला टेलसुद्धा येऊ शकतो, त्यानंतर टेलला हेड येऊ शकतो आणि टेलला टेलसुद्धा येऊ शकतो. म्हणजे ह्या 4 प्रोबेबिलिटी आहेत. म्हणजे आपला जो यस आहे तो कसा तयार होईल बघा, कर्ली ब्रॅकेटमध्ये HH, HT, TH आणि TT. म्हणजे आपला जो NS आहे तो तयार झाला 4. आता आपण इव्हेंट बघूया काय आहे. आपला इव्हेंट आहे गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. कमीत कमी 1 छापा पाहिजे, एच पाहिजे, कमीत कमी 1 छापा. मग कमीत कमी 1 छापा इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण, फक्त शेवटच्या शक्यतेत नाही आहे. म्हणजे 1 2 आणि 3 येतील आपल्याकडं. म्हणजे HH मध्ये 1 आहे. कमीत कमी म्हणजे जास्त चालतात, लक्षात घ्या. ॲटलिस्ट म्हटलं कमीत कमी, याचा अर्थ जास्त चालतात. आणि ॲट मोस्ट म्हटलं तर कमी चालतील, जादा नको. ॲट मोस्ट म्हटलं तर, आता ॲटलिस्ट आहे म्हणून चालतात, लक्षात घ्या, जादा चालतील. तर इथं आपला NA आला 3. मग आता आपल्याला प्रोबेबिलिटी विचारली Aची. PAचा फॉर्म्युला बघा, NA/NS म्हणजे 3/4. मग आता तुम्ही लिहू शकता हे पूर्ण आन्सर सुद्धा, प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड इज, आणि मग शेवटी 3/4 लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स आहेत, म्हणजे 52 पानांचं एक कॅट आहे. प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग अ फेस कार्ड. तर फेस कार्ड मिळण्याची शक्यता विचारली. तर आपण पहिल्यांदा यस करूया, म्हणजे सॅम्पल स्पेस. तर इथं आपल्याला पूर्ण सगळे पत्ते येणार आहेत, त्याच्यामुळे नंबर ऑफ यस जो आहे तो 52 येणार, लक्षात घ्या. पण आपल्याला जे फेस कार्ड हवं आहे त्यासाठी आपण इव्हेंट बघूया A. तर आपल्याला फेस कार्डमध्ये काय येतं बघा, तर जॅक येतो. जॅक एस म्हणजे ते 4चे क्लब कार्ड, त्यानंतर डायमंड कार्ड, हार्ट कार्ड असणार आहेत, त्यांचे सगळ्यांचे मिळून एक 4 पत्ते जॅकचे, म्हणजे ज्याला आपण गुल्ल्या म्हणतो, त्याचे एकूण 4 पाने येणार आहेत, ते फेस कार्ड असतात. त्यानंतर क्वीनची पण 4 पाने असतात बघा. चेहऱ्याची कार्ड. आणि किंग इथं फक्त चेहरे असतात. मग आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाचे आपल्याला 4 कार्ड मिळतात. म्हणजे झाले किती बघा, NA बरोबर 4 4 8 आणि 4 12. NA बरोबर 12 झालं. तर फेस कार्ड येण्याचे चान्स बघा किती आहेत. PA बरोबर NA/NS हा फॉर्म्युला आहे. आणि गणितं बघा मी एक्स्ट्रा पण घेतलेली आहेत, जी आहेत ती सर्व गणितं मी घेतलेली तिथं. आणि वेळसुद्धा तुम्हाला 15 मिनिटाचा जादा मिळणार आहे. 2 तास मिळणार होते ते 2.25 तास मिळतील. मराठी हिंदी इंग्रजी पेपरला तुम्हाला 3.5 तास मिळाले.
आता इथं तुम्हाला 2.25 तास मिळणार आहे. आता 12/52 आपण शॉर्ट करू शकतो. 3ने भाग जातो बघा, 3 चोक 12 आणि 3ने 4ने भाग जातोय, 4 त्रिकम 12 आणि 13 चोक 52, 3/13 उत्तर येईल बघा. म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग फेस कार्ड म्हणजे चेहरा मिळण्याचं संभाव्यता जी आहे ती 3/13 आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन थर्ड मधला ए मधला फर्स्ट एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, नेचर ऑफ द रूट विचारलेलं आहे, नेचर ऑफ द रूट. तर इथं एची व्हॅल्यू जी आहे ती आपण 2 घेतोय, बीची -5 त्यांनी दिलेली आहे, सीची 3 आहे. बघा रिकाम्या जागा इथं 1 भरली, इथं 1 भरली, अजून 1 2 3 आणि 4 रिकाम्या जागा आहेत. मी तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न आहे. तर -5चा वर्ग होणार इथं, 4 दुने 8, 8 त्रिक 24 लिहिलेलं आहे त्यांनी. -5चा वर्ग झाला 25, 25 + 24 म्हणजे उत्तर आलं 1. आता 1 शून्यापेक्षा मोठा आहे, मग शून्यापेक्षा मोठा असेल तर रूट असतात रिअल अँड अनइक्वल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, SN वर डिपेंड आहे. तर इथं तुम्हाला T1 12 दिले, D4 दिले, S10 क्वेश्चन मार्क दिला आहे. तर इथं फॉर्म्युला आहे n/2 2a + n - 1 ब्रॅकेट कंप्लीट D. तर 2a म्हणजे 2 × a, a ची किंमत आहे 12, मग काय होणार 2 12 = 24. त्यानंतर इथं 10 - 1 कारण यांची किंमत 10 घ्यायची, 10 - 1 डीची व्हॅल्यू 4 आहे. 10 - 1 म्हणजे 9 9 4 = 36. आता 36 आणि 24 झाले 60, 60 × 5 म्हणजे 300. तर इथे S10ची व्हॅल्यू आपली 300 मिळालेली आहे. हा आपला थर्ड ए मधला सेकंड क्वेश्चन सुद्धा झालेला आहे. थर्ड मधला बी क्वेश्चन बघा. तर इथं तुम्हाला सांगितले प्रोबेबिलिटीवर आधारित क्वेश्चन आहे. 2 रेड बलून्स, 2 लाल फुगे, 3 निळे फुगे आणि 4 हिरवे फुगे आहेत. तर ह्याचा पहिल्यांदा आपल्याला गेस काढायचा आहे सॅम्पल स्पेस, नंतर त्याचा नंबर ऑफ एस काढायचा आणि गेटिंग रेड बलून म्हणजे लाल फुगे मिळण्याची शक्यता काढायची आहे. तर बघूया, चालू करूया. तर येस बघा, R1 आणि R2 येणार, रेड बलून 2च आहेत, ब्ल्यू बलून 3 आहेत, B1 B2 आणि B3. त्यानंतर ग्रीन 4 आहेत बघा, G1 G2 G3 आणि G4. याचा अर्थ टोटल बघा 2 आणि 3 5 आणि 4 9, NS झालं 9. आता गेटिंग रेड बलून म्हणजे लाल फुगा मिळण्याची शक्यता. तर लाल फुगा मिळताना बघा R1 आणि R2 ही 2च शक्यता आहेत, म्हणजे NA जो आहे तो होणार 2, म्हणजे PA होणार आहे NA/NS म्हणजे 2/9. त्यानंतर गेटिंग ब्ल्यू बलून निळा फुगा मिळण्याची शक्यता बघा 3 आहे तिथे शक्यता, B1 B2 आणि B3. ब्ल्यू बलून जे आहेत ते B1 B2 आणि B3, त्याच्यामुळं NB जो आहे तो आला 3. म्हणजे आता PB जो आहे प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग ब्ल्यू बलून, तर ती असणार आहे NB/NS म्हणजे 3/9. भाग जातो बघा, 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे PB मिळाला तुम्हाला 1/3 आणि PA मिळाला होता तुम्हाला 2/9. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड, x + 2y = -1, 2x - 3y = 12. हे क्रेमर्स रूलनं सोडवायचं आहे, म्हणजे डिटर्मिनंट dx dy या पद्धतीनं
तुम्ही सेल्फ अटेम्प्ट घेऊ शकता किंवा इथं मी जे दाखवते ते पाहिलं तरी चालेल. बघा, तुम्हाला याचा फक्त मी क्लू देतो. इथं जे तुम्हाला दिसतात ना आकडे, इथं एक आहे कोइफिशियंट 1, 2, 2 वजा 3, हे तुम्ही डीसाठी वापरायचं आहे. हे तुम्ही स्वतः सोडवून कमेंटमध्ये तुम्ही ह्याचा आन्सर दिलं चालेल. बघा, 1, 2, 2 वजा 3 हे डीच्या वेळेला तुम्ही स्वतः सोडवा. त्यानंतर डी एक्सच्या वेळेला काय करायचं, एक्सच्या ठिकाणी रिकामं ठेवायचं आणि वायच फक्त पकडायचं, म्हणजे 2 आणि वजा 3 पकडायचं. मग आता इथे एक्सच्या जागी लिहायचं काय, तर उत्तर -1 आणि 12. ह्याचं पण पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून तुम्ही सोडवायचं. त्यानंतर डिवायच्या वेळेला वाय रिकामा ठेवायचा, इथं वायचा टप्पा, आणि इथं लिहायचं 1, 2 आणि ॲन्सर इकडे लिहायचे, म्हणजे -1 आणि 12. हे तुम्ही सॉल्व करा आणि स्वतः कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3B मधला सेकंड, 3B मधला सेकंड. तर तो क्वेश्चन आहे, आपला जो मागचा आहे तो इथं कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे आत्ताच आपण जो सोडवला, तुम्हाला जे वर्क मी दिलेलं आहे क्रेमर्स रूलचं, ते तुम्ही इथं कंटिन्यू करायचं आहे. यानंतर थर्ड बघा, T10 दिलेला आहे, T18 दिलेला आहे आणि T14 विचारला आहे. तर अशा प्रकारची ज्यावेळी गणितं येतील त्यावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की TNचा जो फॉर्म्युला असतो तो वापरून गणित सोडवायचा आहे. तर TNचा जो फॉर्म्युला आहे आपला तो आहे a+n-1 ब्रॅकेट कंप्लीट D. आता T10 आहे, लक्षात घ्यायचं T10 असेल तर a अधिक 9D हे उत्तर येतं. T18 आहे, a अधिक 17D हे उत्तर येणार. T14 आहे तर a अधिक 13D होतं. फक्त हे आपल्याला फॉर्मॅलिटी म्हणून करून दाखवायचे आहे. a अधिक 10 वजा 1 D म्हणजे T10 म्हणजे a अधिक 9D, हे लक्षात घ्या. a अधिक 9D हे T10 आहे. म्हणजेच काय, a अधिक 9D बरोबर 25, कारण त्यांनी सांगितलं ना आपल्याला की T10ची किंमत 25 आहे, म्हणून आपण हे इक्वेशन नंबर 1 केलं. आता सिमिलरली लिहितो आणि थेट मी तुम्हाला T18 सांगतो. T18 म्हणजे काय होणार, a अधिक 17D बरोबर 41, हे आपलं इक्वेशन नंबर 2 आलं. आता हे जर सबट्रॅक्ट केलं पण सबट्रॅक्ट करताना लक्षात घ्या 2 मधून 1 घालवावं लागेल. इक्वेशन 2 मधून इक्वेशन नंबर 1, तर सबट्रॅक्ट होईल म्हणजे एला ए जाईल आणि डीची व्हॅल्यू मिळेल. मग डीची व्हॅल्यू आपण काय करायची, इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये भरायची, तुम्हाला डी मिळेल. बघा करून दाखवतो. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, तर इक्वेशन 2 वरती लिहायचं, म्हणजे a+17D इज इक्वल टू 41 मायनस a+9D इज इक्वल टू 25. तर ही सबट्रॅक्शन बघा, इथं मायनस होणार, इथं मायनस होणार, इथं मायनस होणार, एला ए जाणार. 17 - 9 म्हणजे 8 येणार. 8D इज इक्वल टू 16, D इज इक्वल टू 16/8 म्हणजे डीची व्हॅल्यू येणार 2. आता डीची व्हॅल्यू 2 आली, ते आपण आता 1 किंवा 2 मध्ये फिल करूया. बघा, सबस्टिट्यूटिंग किंवा पुटिंग करायचं बाय पुटिंग D इज इक्वल टू 2. आता जी व्हॅल्यू आलेली आहे आपली ती इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 जे आहे a+9D इज इक्वल टू 25 होतं, त्यात भरायची a+9 × 2, डीची किंमत 2 भरली बरोबर 25. a+18 इज इक्वल टू 25
मराठीवाल्याने फक्त इथं बायपोटिंगच्या ऐवजी डी बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. खरं म्हणजे शिकण्यासाठी कोणत्याही माध्यमाची तशी खास आवश्यकता नसते, तुम्ही कोणत्याही माध्यमातून शिकू शकता. आता मराठीमधले जे विद्यार्थी माझे मित्र बघत आहेत त्यांना लक्षात आलं असेल की सेमीला काही वेगळं नसतं किंवा इंग्लिश मिडियमला वेगळं नसतं. कन्सेप्ट क्लिअर असल्या की तुम्हाला सगळ्या गोष्टी येत राहतात. आता याची किंमत 7 मिळाली बघा. आता काय करूया, नाव आपल्याला T14 विचारला आहे. T14 विचारला आहे. मग आता TNचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरायचा. तुम्ही इथं डायरेक्ट लिहिलं चालता. T14 म्हणजे A अधिक 13D, तरी पण सुटतं. तरी पण आपण काय करूया, फॉर्म्युला लिहूया. TN बरोबर A अधिक N-1D आहे. T1 लिहिलं तरी चालतं. तर आता आपण Aच लिहूया. T14 Aची किंमत 7 आली. N आपण 14 घेतोय कारण 14वं पद आपल्याला हवं आहे. आणि Dची किंमत आहे 2. 14 वजा 1 म्हणजे 13. 13 2 26. 26 आणि 7 33. म्हणजे T14ची किंमत आली 33. आता तुम्ही A आणि Dच्या किमतीच्या 7 आणि 2 भरल्या तर तुम्ही या Aला काहीतरी 4 आकडा देऊन किंवा Dला 3 देऊन इथं फ्रॉम 3 and 4 लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालेल. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3B मधला 4th क्वेश्चन आहे. x² - 3x - 2 = 0. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते बाय फॉर्म्युला मेथडनं सोडवायचं आहे. तर फॉर्म्युला मेथडनं सोडवताना तुम्हाला माहिती आहे की आधी कम्पेअर करायचं आहे x² अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी, आणि मग डिस्क्रिमिनंट काढून घ्यायचा आणि मग फॉर्म्युला लिहून सोडवायचं. तर आपण स्टार्ट करूया बघा. तर कम्पेअरिंग विथ लिहिलं की तुम्हाला ते ax² वगैरे लिहायला पाहिजे. ax² अधिक bx अधिक c बरोबर 0. मराठी मीडियमवाल्याने काय लिहायचं, ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी तुलना करून. मग काय मिळतं आपल्याला, a बरोबर 1, b बरोबर -3, c बरोबर -2. मग आता डिस्क्रिमिनंट डेल्टा म्हणजे b² - 4ac काढून घ्यायचा. b² म्हणजे -3चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले -2. -3चा वर्ग 9, 4 2 8, हे वजा अधिक होणार. 4 1 4, 4 2 8, 9 आणि 8 झाले 17. ही आपली डिस्क्रिमिनंटची किंमत आलेली आहे. आता आपण फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला वापरूया. चल आपलं आहे x, त्यामुळं सूत्र येणार x बरोबर -b अधिक वजा b² - 4ac छेद 2a. तर इथं व्हॅल्यू भरूया. वजा बीची किंमत आहे -3 अधिक वजा वर्गमुळात 17 छेद 2 गुणिले 1 म्हणजे बघा 3 अधिक वजा वर्गमुळात 17 छेद 2 असं उत्तर आलं. इथं काय पुढे जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, x = 3 + √17/2 or x = 3 - √17/2. ह्या दोन व्हॅल्यू आल्या. हा सोल्युशन सेट म्हणून तुम्ही लिहू शकता. तीन अधिक वर्गमुळात 17 छेद 2. मराठीवाल्याने फक्त इथं सोल्युशन सेटच्या ऐवजी उकल संच असा शब्द वापरायचा. तुम्हालाही गणित सोडवत असताना लक्षात आलं असेल की सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे त्यामध्ये डिटर्मिनंट असेल किंवा आता वर्ग समीकरणातला डिस्क्रिमिनंट असेल किंवा संभाव्यता, यावरती जास्त फोकस करण्यात आलेला आहे पेपर 1 मध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 4. तर याचा सुद्धा तुम्हाला मी क्ल्यू सांगतो, सोडवून हवं तर देतोच मी, कोणाला हवं असेल तर सांगा. आता मी तुम्हाला फक्त कसं सोडवायचं याची रीत सांगतो, तुम्ही सोडवून बघा. तर क्वेश्चन बघा कसा आहे, 2 संख्यांमधील फरक 3 आहे म्हणजे द डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स इज 3. लक्षात घ्या, फरक 3 आहे म्हणजे डिफरन्स 3 आहे.
तर आता दोन संख्यामधली आपण काय करायची, एक संख्या x मानायची आणि एक y. पण इथं मोठ्या संख्येचा उल्लेख केला आहे, लहान संख्येचा उल्लेख केला आहे, म्हणून काय करायचं आपण मोठी संख्या x मानू, लहान संख्या y मानू असा उल्लेख करायचा. आणि बाय गिवन कंडिशन, फर्स्ट कंडिशन जे आहे फरक, दोघीतला फरक, दोन संख्यामधला फरक किती आहे 3, हे इक्वेशन नंबर 1 येतं. लक्षात घ्या, x मायनस वाय इज इक्वल टू 3 हे फर्स्ट इक्वेशन तयार झालं. का तयार झालं, दोन संख्यांतील फरक 3 आहे. त्यानंतर काय सांगितले बघा, मोठ्या संख्येची तिप्पट. मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे काय 3x, कारण आपण मोठी संख्या y मानली आणि छोटी संख्या x y मानली, मोठी संख्या x मानली, मोठी संख्या x, छोटी संख्या y. तर मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 2y बरोबर 19 दिलेलं आहे. हे इक्वेशन नंबर 2 आहे बघा. परत सांगतो, मोठी संख्या x मांडलेली आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये काय सांगणार, लेट द बिगर नंबर बी x अँड द स्मॉलर नंबर बी y. बाय गिवन कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन x मायनस वाय इज इक्वल टू 3, इक्वेशन नंबर 1. बाय सेकंड कंडिशन 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. आता इथं ही दोन इक्वेशन तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, कोणत्याही मेथडने केली तरी चालतील. पण तुम्ही काय करा, फर्स्ट इक्वेशन आहे ना त्याला 2 मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल, 2x मायनस 2y इज इक्वल टू 6 होईल. मग इथं मायनस 2y, इथं प्लस 2y ॲडिशन केले की निघून जातील. म्हणजे इथं तुम्ही 1ला 2ने मल्टिप्लाय करा, येणारं इक्वेशन होईल थर्ड इक्वेशन. थर्ड आणि इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन यांची ॲडिशन केलीत की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. मग ती एक्सची व्हॅल्यू तुम्ही 1, 2, 3 कशातही ठेवली तर वायची किंमत मिळेल तुम्हाला, आणि मग दोन्ही संख्या मिळतील. पुढचा जो प्रश्न आहे बघा, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवा. तर आलेखाने सोडवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चार्ट बनवावा लागेल. तर तो कसा बनवायचा मी आता तुम्हाला सांगतोय. तर बघा, फर्स्ट समित काही तुम्हाला क्लू सांगितलंय कसा सोडवायचा. आता आपण सेकंड बघूया, फोर्थ मधलं सेकंड. तर सेकंडसाठी बघा, आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता यासाठी चार्ट म्हणजे काय बनवायचा, तर x वाय आणि x वाय म्हणजे आपल्याला तिथं प्लॉट करण्यासाठी पॉईंट हवेत, लक्षात घ्या. तर इथं तुम्ही पहिल्यासाठीचा बॉक्स बनवायचा असा, आणि इथं एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू, आता इझी समीकरण आहे त्यामुळे सोडवायची काही गरज नाही, दोघांची ॲडिशन 5 झाली पाहिजे. मग मनाचं काही पण घ्यायचं, 2 आणि 3 5 होते की नाही, 2 + 3 5 चालतं, 2 3 3 2, आणि ही शक्यतो व्हॅल्यू 5 6च्या आसपास असावी किंवा -5 -6 पर्यंत, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला प्लॉटिंग करता येईल. आता सेकंड जे इक्वेशन आहे त्याचं पण सेम करायचं आहे. त्यांच्यातला डिफरन्स 3 आहे बघा, फरक 3चा आहे. तर x y आणि x y इथं दोन व्हॅल्यू चालतात, 3 घेतल्या तरी चालतात तुम्ही. दोघातला फरक 3 आहे, म्हणजे मी काय करतो, 5 - 2 केलं की 3 होते, 5 - 2 बरोबर 3, म्हणजे 5 2 हे पहिला पॉईंट मिळाला मला. त्यानंतर 4 - 1 केलं तरी मिळेल. इथं खरं तर तुम्ही 5 घेतलं की इथं प्लेस करायचं, तर बाय पुटिंग x इज इक्वल टू 5, मग 5 मायनस वाय इज इक्वल टू 3, मग मायनस वाय तिकडे पाठवायची, 3ला इकडे घ्यायचं, मग उत्तर 2 आणायचं. असं केलं जातं. हा चार्ट इथं बनवायचा आणि इथं सोल्युशन सेट लिहून ठेवायचा आणि सम इज सॉल्व्ड ऑन ग्राफ पेपर. सम इज सॉल्व्ड ऑन ग्राफ पेपर असं इथं मेन्शन करायचं. आणि आपण आता ग्राफ पेपरवरती जाऊया. तर बघा, एक ग्राफ पेपर ऑलरेडी मी आखून ठेवलेला आहे, फक्त ब्लँक. तर इथं मी क्वाड्रंटचा उल्लेख केला आहे बघा, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट वगैरे केलं आहे. त्यानंतर स्केल लिहिलेला आहे.
अशा प्रकारे. त्यानंतर इथं एक्स डॅश निगेटिव्ह असतं. त्यानंतर खाली वाय डॅश, ह्या थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट, सगळं व्यवस्थित मेन्शन करून ठेवायचं. पेन्सिलने दिसणार नाही आता, त्यामुळे मी पेननेच काय करतो तुम्हाला दाखवतो. लक्षपूर्वक बघा, आपलं जे प्लॉटिंग आहे ते बघायचं. तर इथं 2 3 सांगितले मी, 2 एक्स अक्षावर 3 वाय अक्षावर. बघा 2 3 वाय अक्षावर 3, यांचं जंक्शन कुठं होतं? इथं. लक्षात घ्या, फर्स्ट पॉईंट आपला इथे मिळाला. 2 बरोबर आहे आणि 3. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं होतं 3 2, म्हणजे 3 आणि 2 इथं. हा आपला सेकंड पॉईंट आहे. तर ही जी लाईन आहे ही आपली इक्वेशन 1ची लाईन आहे. तर इथं तुम्ही लिहू शकता x प्लस वाय इज इक्वल टू 5. ही लाईनचं नाव इथं लिहून ठेवायचं. आता सेकंड लाईनचे प्लॉटिंग करूया. सेकंड लाईनचे पॉईंट बघा, 5 2 4 1, 5 2 इथं बघा, 5 2 हा एक पॉईंट मिळाला. आणि 4 1 4 1 इथं हा एक पॉईंट मिळाला. इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू सुद्धा शकता पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. आता ही जी आपली लाईन आहे सेकंड लाईन, ती बघा, तर इथं दुसरं नाव लिहायचं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता जिथं तुमचं जंक्शन झाले 2 लाईनचं, तर इथं झाले जंक्शन, हे उत्तर आपलं म्हणजे 4 1. तर हे तुम्ही इथं मेन्शन करू शकता 4 1. आणि इथं सुद्धा लिहू शकता सोल्युशन सेट 4 1, किंवा असं पण लिहू शकता एक्स इज इक्वल टू 4 अँड वाय इज इक्वल टू 1. तर हा आपला ग्राफ पेपरवर बेस्ड असणारा क्वेश्चन झालेला आहे. आपला बघा हा क्वेश्चन झाला आहे सेकंड. थर्ड क्वेश्चन बघा, हा सुद्धा तुम्हाला मी समजावून सांगतो. एक फासा टाकला असता, फासा म्हणजे एखादा डाय आपण ज्यावेळी टॉस करतो, डाय सापशिडीचा ठोकळा, तर बघा यस जो असतो तो तुम्हाला माहिती आहे की 1 पडेल, 2 पडेल, 3 4 5 आणि 6 यापैकीच पडणार आहे. बरोबर आहे, 1 2 3 4 5 6. तर इथं नंबर ऑफ यस हा नेहमी 6 येतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण करायचं काय, नंबर ऑफ यस, हा इथं नंबर ऑफ यस 6ला. आता ही जी शक्यता आहे पृष्ठभागावर म्हणजे सरफेसवरती विषम संख्या ऑड नंबर येईल, तर त्याचा आपण ए तयार करायचा. ऑड नंबर कुठले कुठले आहेत बघा, 1 3 5 हे इथं घ्यायचे. मग त्याचा एन ए काढायचा 3 होतोय. मग तुम्हाला पी ए विचारतात, मी एकाचं करून दाखवतो सरळ. पी ए म्हणजे एन ए छेद एन एस, एन ए छेद एन एस म्हणजे 3/6 म्हणजेच 1/2. हे मी पहिल्याची शक्यता सांगितली. त्याच्यातच दुसऱ्याची बघा, पृष्ठभागावरील संख्या पूर्ण वर्ग. पूर्ण वर्ग कुठले कुठले आहेत, 1 आणि 4, त्यांचा सेट बनवायचा. 1 आणि 4 मी 2च संख्या आल्या, एन बी बरोबर 2 झालं, त्याला बी म्हणायचं. हा सेट ए होता, हा बी होता, हा सी. मग 2/6 म्हणजे उत्तर 1/3 येणार, लक्षात घ्यायचं. ह्याचं उत्तर आता आपण काढले 1/2, ह्याचं 1/3 येणार. तिसरा जो प्रश्न आहे, 7ने भाग जाणारी संख्या मिळणे. आता खरं तर 7ने भाग जाणारी संख्या मिळणारच नाही, कारण 7पेक्षा लहानच आहेत सगळ्या, त्यामुळे हा सेट 0 होणार. आणि 0 भागिले 6 म्हणजे उत्तर 0 येणार, लक्षात घ्या. तर हा काय प्रश्न सांगायची गरज नाही.
हा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो आता मी तुमच्याशी शेअर करतो. बघा 5वा प्रश्न, 5व्यातला पहिला बघा. लीप वर्षामध्ये 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा. म्हणजे इन अ लीप इयर गेटिंग द प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 53 संडेज. तर लक्षात घ्या, लीप इयरमध्ये 366 डेज असतात. नंबर ऑफ डेज इन अ लीप इयर, इन अ लीप इयर इज इक्वल टू 366. Number of weeks in a leap year 366 divided by 7. म्हणजे बघा 52 वीक्स येणारच भाग घालवल्यावर, प्लस 2 डेज एक्स्ट्रा येणार. मग आता हे जे 2 डेज आहेत त्यामध्ये रविवार किती येणार ही संभाव्यता आपल्याला काढायची आहे. म्हणजे बघा 366 दिवस एकूण येतात लीप इयरमध्ये, रेग्युलर इयरला 365. तर आठवडे किती होतात बघूया. तर 7ने भागल्यावर आठवडे मिळतात आपल्याला. 52 आठवडे पूर्ण मिळाले आणि 2 दिवस बाकी राहिले. आता हे जे 2 दिवस आहेत त्याची प्रोबेबिलिटी आपल्याला काढायची आहे. तर आपण काय करायचं, शेवटचे जे 2 दिवस आहेत बघा काय सांगतोय, तर ते 2 दिवसाची संभाव्यता काढून घ्यायची. हिलाच आपण यस म्हणायचं, सॅम्पल स्पेस यस. तर बघा संडे मंडे ही जोडी येऊ शकते त्या 2 दिवसात. मंडे ट्यूजडे ही जोडी येऊ शकते. त्यानंतर ट्यूजडे वेन्सडे थर्सडे, त्यानंतर थर्सडे फ्रायडे सॅटरडे आणि सॅटरडे संडे अशी सुद्धा जोडी येऊ शकते. म्हणजे यापैकीच एक जोडी असणार आहे फिक्स. म्हणजे नंबर ऑफ यस जो आपला झाला तो झाला 7. बघा 1 2 3 4 5 6 7. लक्षात येतं का, NS बरोबर 7. आता आपल्याला काय हवं आहे, यात येणारे संडेज फक्त बघायचे. संडेज आला पाहिजे. इथे एक येतोय संडे मंडे, आणि इथं सॅटर्डे संडेमध्ये एक येतोय. म्हणजे 2 शक्यता आहेत, संडे मंडे किंवा सॅटर्डे संडे. इथं मी SS लिहिले, तुम्ही पूर्ण स्पेल लिहायचं आहे किंवा पहिले 3 लेटर लिहायचे SATSUN, जेणेकरून तुम्हाला ते मिक्सअप होणार नाही. कारण टी म्हणजे ट्यूजडे आहे की थर्सडे कळणार नाही. म्हणून काय करायचं, संडे मंडे ट्यूजडे पूर्ण स्पेल लिहायचं. ट्यूजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे. कारण ह्या प्रश्नाला 3 मार्क आहेत. तर आपण NA काढला 2. मग आता आपल्याला प्रोबेबिलिटी विचारली, प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 53 संडेज. तर किती येणार बघा, NA/NS म्हणजे 2/7. म्हणजे आपली प्रोबेबिलिटी झाली 2/7. आता एक लास्ट क्वेश्चन आहे, तो आपण आता बघूया. तो मी तुम्हाला सॉल्व करून देतो रेग्युलर पेपरवर. बघा लास्ट क्वेश्चन, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. अपूर्णांक म्हणजे आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन. एक फ्रॅक्शन आहे, त्याचा छेद म्हणजे डिनॉमिनेटर हा अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे न्यूमरेटरच्या टॉईसपेक्षा 4ने मोठा. तर आपल्याला आधी तो फ्रॅक्शन जो आहे, अपूर्णांक आहे, तो मांडावा लागेल, त्याचा अंश आणि छेद मांडावा लागेल आणि मग आपल्याला गणित सुटेल. तर बघा आपण काय करायचं आहे पहिल्यांदा, तर लेट x be the numerator of the fraction and y be the denominator of the fraction. बाय फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीनुसार. बाय फर्स्ट कंडिशन कशी आहे बघा, अपूर्णांकाचा छेद म्हणजे आता अपूर्णांक काय झाला, फ्रॅक्शन काय झाला, x/y झाला, कारण न्यूमरेटर x आहे आणि डिनॉमिनेटर xy. तर y इज इक्वल टू, बघा छेद जो आहे इज टॉईस ऑफ द न्यूमरेटर अँड 4 मोर.
म्हणजे छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने जास्त आहे. आता हे नॉर्मल करून घेऊया आपण. 2x - y इज इक्वल टू -4. लक्षात आलं का बघा, वायला इकडे घेतलं -y म्हणून आलं आणि +4 तिकडे गेलं झाले -4. त्यामुळे इक्वेशन आलं 2x - y इज इक्वल टू -4, इक्वेशन नंबर 1. आता बाय सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन तुम्हाला मी शेअर करतो, दाखवतो. बघा, सेकंड कंडिशन आहे, जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले, म्हणजे सबट्रॅक्ट करायचे 6 अंशातून पण आणि छेदातून पण, हा छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर बघा मी करून दाखवतो. x मधून 6 मायनस केले, y मधून सुद्धा 6 मायनस केले, तर जो डिनॉमिनेटर तयार होईल हा 12 टाइम्स होतो कोणाच्या, न्यूमरेटरच्या. हे क्रॉस मल्टिप्लाय करूया. 12x - 72 इज इक्वल टू y - 6. 12x - y इज इक्वल टू -6 + 72, म्हणजे इथं 66 आले बघा. हे इक्वेशन नंबर 2 झालं. आता 1 आणि 2 मध्ये आपल्याला इथं दिसतं, इथं 1y आहे, इथं सुद्धा 1y आहे, आणि इथं मायनस आहे, इथं सुद्धा मायनस, म्हणजे सबट्रॅक्शन करावे लागेल. यातून हे मायनस होईल. तर लिहितो बघा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर 2 वरती लिहूया. 12x - y बरोबर 66 वजा 2x - y बरोबर -4. आता सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतात, तुम्हाला माहिती आहे. तर 12मधनं 2 गेल्यावर 10x राहिले, y तर गेलेच. 66 + 4 म्हणजे 70. x बरोबर 70/10 मीन्स x इज इक्वल टू 7. लक्षात येते तुम्हाला. आता ही x ची व्हॅल्यू वेन यू प्लेस इन इक्वेशन 1 और 2, 1 किंवा 2 मध्ये भरली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणार. मी करून दाखवतो. बाय पुटिंग दिस इन इक्वेशन 1 करतो बघा. इक्वेशन 1 आहे 2x - y इज इक्वल टू -4. तर इथं x ची व्हॅल्यू 7 भरतो. 14 - y इज इक्वल टू -4. आता काय करायचं, -yला तिकडे y म्हणून पाठवायचं आणि -4ला इकडे +4 म्हणून घ्यायचं 14च्या जोडीला, म्हणजे आलं y इज इक्वल टू 18. देअरफॉर द फ्रॅक्शन इज, तो अपूर्णांक काय आहे बघा, द फ्रॅक्शन इज 7/18. लक्षात येईल तुम्हाला. तर आपला हा पेपर पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.